परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांच्या कृपाशीर्वादाने आणि त्यांच्या प्रेरणेने आज आपण बुध या ग्रहाची माहिती घेणार आहोत. पुराणांमध्ये बुध याला ऋषीपुत्र असं म्हणलेलं आहे. पंचकिरणांनी युक्त बुध हा धनिष्ठा नक्षत्रावरती उत्पन्न झाला. त्याचं जे स्थान आहे ते जलमय, श्याम आणि मनोहर आहे. तर त्याचा जो रथ आहे तो जलमय, अग्निमय आणि 8 पिशंग वर्णाच्या घोड्यांनी युक्त असा आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये बुध हा ग्रह पृथ्वी तत्वाचा, रजोगुणी, वैश्यवर्णाचा, द्विस्वभावी आणि नपुंसक ग्रह आहे. तर खगोलशास्त्राप्रमाणे बुध या ग्रहाला अंतर्वर्ती ग्रह असं म्हणलेलं आहे. कारण सूर्याच्या निकटचा ग्रह बुध, त्याच्यानंतर येतो शुक्र आणि त्याच्यानंतर येते पृथ्वी. पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेच्या आतमध्ये बुध आणि शुक्र हे 2 ग्रह असल्यामुळं या दोन्ही ग्रहांना अंतर्वर्ती ग्रह असं म्हणतात. बुध हा ग्रहमालेतील सर्वात लहान ग्रह असल्यामुळं त्याला ज्योतिषशास्त्रामध्ये युवराज असं म्हणलेलं आहे आणि म्हणूनच तो यूथचा कारक ग्रह आहे. त्याचमुळं जशी लहान मुलं चंचल असतात त्याप्रमाणेच बुध हा चंचलतेचा कारक ग्रह आहे. बुध हा ज्या पत्रिकांच्या वरती प्रभाव टाकतो त्या व्यक्ती वयानं खूप लहान दिसतात. बुध हा वाणीचा कारक ग्रह आहे, निसर्गाचा कारक ग्रह आहे, बुद्धीचा कारक ग्रह आहे, धारणा शक्ती आणि साठवण्याचा कारक ग्रह आहे. घेतलेली माहिती कुठं, कधी, कशी वापरावी याचं कारकत्व बुधाकडे येतं. त्यामुळं एखाद्या विद्यार्थ्याला जर परीक्षेत आठवत नसेल किंवा केलेला अभ्यास उत्तरपत्रिकेत उतरवता येत नसेल तर त्याच्या कुंडलीमध्ये आपण बुध तपासून बघतो. बुध हा न्यूरोलॉजीचाही कारक ग्रह आहे, मज्जासंस्थेचा, मज्जातंतूचा कारक ग्रह आहे. त्यामुळं मेंदूशी निगडीत असलेल्या गोष्टींचा अभ्यास करताना आपण कुंडलीमधील बुध अभ्यासतो. बुध हा व्यवहाराचा कारक ग्रह आहे, व्यापाराचा कारक ग्रह आहे, फायनान्सचा कारक ग्रह आहे, नेटवर्किंगचा कारक ग्रह आहे, उत्तम ब्रिलियंट माइंडसेटचा कारक ग्रह आहे, तो कमिटमेंटचा कारक ग्रह आहे, उत्सुकतेचा कारक ग्रह आहे. एखाद्या गोष्टीची चिकित्सा करणं, रिसर्च करणं त्याचंही कार्यकत्व बुधाकडंच येतं. आपल्या मातुल घराण्याचा कारकत्व आहे. आपली भाषाशैली, भाषेवरचं प्रभुत्व, लेखन, वक्तृत्व हे देखील बुधाकडेच येतं. त्याचमुळं आजच्या काळामध्ये गुरुबरोबरच बुध या ग्रहालाही अतिशय महत्त्व आहे. गुरु आपल्याला ज्ञान देतो, तर शनी आयुष्यात आलेल्या टक्क्याटोणप्यांच्यामुळं आलेलं शहाणपण देतो. हे ज्ञान आणि शहाणपण कुठं, कसं, कधी वापरावं हे जी बुद्धी आहे ती आपल्याला बुध देतो. मिथुन राशीचा आणि कन्या राशीचा स्वामी असलेला बुध हा आश्लेषा, ज्येष्ठा आणि रेवती नक्षत्रांचाही स्वामी आहे. त्याची ही 3 नक्षत्र बुधाची येतात. आश्लेषा नक्षत्र हे सिम्बॉल ऑफ सर्प असेल तरी सुद्धा अनेक लोकांच्या वरती आपल्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव टाकणं, लोकांना आपल्याकडे आकर्षून घेण्याची कला आश्लेषा नक्षत्रामध्ये असते. हा गुण आश्लेषा नक्षत्रामध्ये असतो. आपण गांधींचं उदाहरण पाहतोच. ज्येष्ठा नक्षत्र तुम्हाला सक्सेस देतं. परिस्थिती अवघड असून सुद्धा 2 हात करून यश मिळवण्याचा गुण ज्येष्ठा नक्षत्रामध्ये असतो. तर नक्षत्रमालेमध्ये सगळ्यात शेवटचं नक्षत्र असलेलं रेवती नक्षत्र हे तुम्हाला उत्तम आध्यात्मिकता देतं. रेवती नक्षत्र असलेली लोक सहजगत्या वैश्विक शक्तीशी अनुसंधान करू शकतात. बुध हा ग्रह सूर्याच्या अत्यंत जवळचा ग्रह आहे. त्याच्या दोन्ही सूर्याच्या आणि बुधामध्ये जास्तीत जास्त 28 अंशाचं अंतर असू शकतं. बुध ज्या वेळेला 12 अंशावरती वक्री होतो त्याच वेळेला तो तिथे अस्त पावतो. मात्र इतर वेळेला बुध 3 ते 4 अंशावर असताना त्याला अस्तंगताचा दोष लागतो असं ज्योतिषशास्त्रकार सांगतात. बुध आदित्य हा योग बऱ्याच पत्रिकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. कारण बुध आणि सूर्यामध्ये अतिशय कमी अंतर आहे. मग प्रत्येक पत्रिकेमध्येच बुधादित्य योग त्याचप्रमाणे फलद्रूप होतो का? कारण बुधादित्य योग हा आपल्याला मान, सन्मान, मातब्बार, उत्तम व्यक्तिमत्व, उत्तम बुद्धिमत्ता देतो.
बुधादित्य योग हा सगळ्यात मुख्य म्हणजे प्रथम स्थानामध्ये आणि दशम स्थानामध्ये अत्यंत उत्तमरित्या फळ देताना दिसून येतो. कारण प्रथम स्थानाचा कारकग्रह सूर्य आहे आणि तिथं बुध हा दिग्बली होतो, तर दशम स्थानामध्ये सूर्य हा दिग्बली होतो. त्यामुळं प्रथम स्थानात आणि दशम स्थानामध्ये सूर्य आणि बुधाची युती होत असेल, म्हणजे बुधादित्य योग होत असेल, तर अशी लोक अत्यंत उत्तम व्यक्तिमत्व असलेली, बुद्धिमान, स्वतःच्या कार्यक्षेत्रात उच्च पदस्थ झालेली, वरच्या पोस्टला गेलेली असतात, सरकारी खात्यामध्ये उच्च पदावर काम करणारी असतात किंवा सरकारी क्षेत्राशी निगडीत क्षेत्रामध्ये काम करताना आपल्याला आढळून येतात. त्यांचं कर्तृत्व हे मोठे असते. हा बुधादित्य योग प्रथम, चतुर्थ, सप्तम, दशम तसंच पंचम, नवम आणि लाभस्थानामध्ये देखील उत्तमरित्या फळ देताना दिसून येतो. पंचम स्थानातील बुधादित्य योग तुम्हाला उत्तम लेखनशैली देतो, भाषेवरचं प्रभुत्व देतो. अशा बुधादित्य योग ज्यांच्या पंचमामध्ये असतो, अशा लोकांच्या मध्ये एखाद्या भाषेचं किंवा एखाद्या विशिष्ट विषयाची उत्तम जाण असलेली आपल्याला दिसून येते. तर नवम स्थानामध्ये जर बुधादित्य योग असेल तर वडिलांकडून चालत आलेला उत्तम वारसा तुम्हाला प्राप्त झालेला दिसून येतो किंवा धर्म क्षेत्राशी जाण्याची आवड, धार्मिक ग्रंथांच्या विषयांची आवड तुम्हाला पाहायला मिळते. बुधादित्य योग मात्र जर आकारक भावांमध्ये असेल किंवा शत्रू राशीमध्ये, म्हणजे शनीचा शत्रू आहे तर शनीच्या राशीमध्ये असेल तर मात्र तो पूर्णतः परिणाम देताना दिसून येत नाही. कारण आकारक भावांमध्ये त्या भावांनी दाखवलेल्या, म्हणजे बुध ज्या स्थानाचा मालक आहे त्या स्थानांनी दाखवलेली काही कारकत्वांच्या बाबत नकारात्मक फळं आपल्याला पाहायला दिसून येतात. माझ्याकडे एक कुंडली आली होती, त्याच्यामध्ये बुधादित्य योग हा अष्टमामध्ये होता, बुध सप्तमेश हा अष्टमात सूर्याबरोबर होता. त्यामुळं तिथं त्या व्यक्तीला व्यवसायामध्ये उत्तम यश प्राप्त होतं, पण वैवाहिक सुखामध्ये कमतरता होती. त्यामुळं बुधादित्य योगामध्ये बुध अस्तंगत आहे का, वक्री आहे का, तो अकारक भावांमध्ये आहे का, तो शत्रू राशीमध्ये आहे का, या सर्वांचा साकल्यानं विचार करावा लागतो. पुढचा योग येतो तो बुध गुरु यांची युती, म्हणजे पांडित्य योग. या योगाला ज्योतिषशास्त्रामध्ये अत्यंत सन्मान आहे, कारण बुद्धीला ज्ञानाची जोड मिळते. ज्यांच्या पत्रिकेमध्ये हा पांडित्य योग असतो अशी लोक पौराहित्य, पांडित्य, मंत्र साधना करणारी, ज्योतिषशास्त्रामधली किंवा ज्योतिषशास्त्राच्या तत्सम शाखेचा अभ्यास करणारी दिसून येतात किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य करताना दिसून येतात. त्याचप्रमाणे कॉमर्स क्षेत्रामध्येही काम करताना दिसून येतात. गुरु आणि बुध यांची युती सर्वच स्थानामध्ये उत्तम मानलेली आहे, पण विशेषतः जर गुरु आणि बुध यांची युती ही नवम स्थानामध्ये किंवा पंचम स्थानामध्ये असेल तर अशा व्यक्ती, किंवा चतुर्थ स्थानामध्ये असेल तर अशा व्यक्ती ह्या वेदांचा अभ्यास करणारा किंवा त्यासम आवड असणारे असतात, यांचा अभ्यास गाढा असतो. त्याचप्रमाणे जर बुध आणि गुरु यांची युती दशम स्थानामध्ये असेल तर अशा व्यक्ती लोकांचं नेतृत्व करणाऱ्या किंवा उच्च पदस्थ असणाऱ्या, लोकांना मार्गदर्शक असणाऱ्या अशा असतात. पुढची युती येते ती म्हणजे ब्युटी विथ ब्रेन, म्हणजेच बुध आणि शुक्राची युती. यालाच आपण ज्योतिषशास्त्रामध्ये लक्ष्मी नारायण योग असं म्हणतो. हा योग तुम्हाला धनलाभ देणारा, स्थैर्य देणारा, आयुष्यामध्ये सुखसोयी देणारा असा आहे. लक्ष्मी नारायण योग विशेषतः प्रथम, पंचम आणि नवम भावामध्ये अधिक लाभदायक दिसून येतो. दशम स्थानामध्ये लक्ष्मी नारायण योग देखील उत्तम फळ देताना दिसून येतो, कारण दशम स्थानाचा कारक ग्रह आहे शनी, आणि शुक्र आणि बुध हे दोन्ही ग्रह शनीचे मित्र आहेत, आणि त्यामुळं लक्ष्मी नारायण योग इथं उत्तमरित्या काम करताना आपल्याला दिसून येतो. ज्यांच्या पत्रिकेमध्ये दशम स्थानामध्ये बुध आणि शुक्राची युती असते अशी लोक तत्वज्ञानी, फिलॉसॉफी, एखाद्या विषयाची उत्तम जाण असणारी असतात.
ज्यांच्या पत्रिकेमध्ये बुध आणि शुक्र यांची युती असते त्यांच्या भाषेला माधुर्य असतं, कलेची जाण असते. भाषेला आणि सौंदर्यपूर्ण शब्द वापरताना ते आपल्याला दिसून येतात. पण जर शुक्र आणि बुध यांच्याबरोबर शनीची युती असेल किंवा शनीच्या दृष्टियोगात ही युती असेल तर मात्र पती पत्नींच्या नात्यामध्ये किंवा संतती सुखामध्ये काहीतरी कमतरता आपल्याला आढळून येते. किंवा तिथं जर समजा एखादा क्रूर ग्रहाची युती असेल, क्रूर ग्रह त्याच्याशी निगडीत असेल, त्याच्याबरोबर दृष्टियोगात असेल तर त्याचं कारकत्व कमी होताना आपल्याला दिसून येतं. शनी बुध युती. शनी बुध युती ही तुम्हाला बौद्धिक आणि सामाजिक उन्नती देताना दिसून येते. जीवनात मिळालेल्या टप्प्यातून शनी जे शहाणपण देतो ते बुधाच्या वाणीवरती कंट्रोल देते. जसं बुध आणि गुरु या युतीमध्ये गुरु हा वाढवणारा ग्रह आहे, त्यामुळं अशा व्यक्तींना बऱ्याच वेळेला अति बोलण्यामुळं पश्चातापाला सामोरं जावं लागतं. मात्र शनी बुध युती ज्यांच्यामध्ये असते, ज्यांच्या पत्रिकेमध्ये असते, अशा व्यक्तींना कुठं कधी काय कसं किती बोलावं याची उत्तम समज असते. अनुभवातून आलेलं सखोलपणा, एखाद्या गोष्टीकडं बघण्याची डेप्थ ह्या व्यक्तींना चांगलीच असते. कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये तृतीय आणि षष्ठ भावाचा स्वामी बुध हा दशम आणि लाभस्थानाच्या स्वामी म्हणजे शनी बरोबर युतीत असतो. त्यामुळं सातत्य, कष्ट आणि प्रयत्न यामधून अशा व्यक्ती उच्च पदस्थ गेलेल्या, कर्तबगार आणि कर्तृत्ववान झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. मात्र जर आपण पती पत्नीच्या नात्याचा विचार करत असू किंवा संतती प्राप्तीचा विचार करत असू तर मात्र शनी बुध युती जरी त्या भावांशी निगडीत असेल तर तिथे ती नकारात्मक फळ देताना आपल्याला दिसून येतं. चंद्र आणि बुध युती. भावना आणि इंटेलिजन्स, बुद्धी आणि भावनाचा उत्तम संगम असलेली ही युती आहे. चंद्र बुध युती ही माणसाला गुणवान बनवते, मधुर वाणी देते. अशी लोक अनेक कलांमध्ये निपुण असतात, गुणवान असतात, परिस्थितीशी ॲडजस्ट करून राहण्याची कला यांच्यामध्ये असते. सौंदर्य दृष्टी असलेली, क्रिएटिव्ह माइंड असलेली अशी लोक असतात. भाषेवरती प्रभुत्व असतं. लेखक, पत्रकार, फिल्मकार, कवी यांच्या पत्रिकेमध्ये चंद्र बुध युती ही सहजरित्या आपल्याला पाहायला मिळते. ही चंद्रबुध युती ही कोणत्या भावामध्ये, कोणत्या राशीमध्ये, कोणत्या नक्षत्रामध्ये आहे, ती त्रिकोणात आहे म्हणजे 1, 5, 9 मध्ये आहे का केंद्रस्थानामध्ये म्हणजे 1, 4, 7, 10 मध्ये आहे का लाभस्थानामध्ये आहे का अकारक भाव म्हणजे 6, 8, 12 मध्ये आहे, याच्यावरती त्याची फळं कशी मिळतील हे अवलंबून असतं. चंद्र बुध युती जर समजा 6, 8 आणि 12 मध्ये असेल आणि त्याचबरोबर तिथे जर बुध असतं किंवा वक्री असेल तर प्रकर्षानं तिथं नकारात्मक फळं आपल्याला मिळताना दिसून येतात. षष्ठ स्थानामध्ये ही युती माणसाला अति बोलण्यामुळं लोकांच्या निंदेचे पात्र बनवते. तर अष्टम स्थानामध्ये अशी लोक इमोशनल होऊन निर्णय घेतात आणि नुकसानीला सामोरे जातात आणि त्या नुकसानीचं दोषापरण ते दुसऱ्यांना ठरवतात. तर व्ययस्थानामध्ये जर चंद्र बुध युती असेल तर प्रवासामध्ये अडचण येणं, अडथळा येणं, अशी लोक स्वतःवरती बंधनं घालून घेणारी किंवा नकारात्मककडं झुकणारी, कुतर्क करणारी, अतिविचार करणारी, शंखेखोर अशी असतात. ज्या वेळेला चंद्र बुध युतीमध्ये बुध हा निर्बली म्हणजे अस्त असेल, वक्री असेल तर अशा लोकांना टाईम मॅनेजमेंटच्या अभावामुळं किंवा बऱ्याच अननेसेसरी गोष्टींच्या वरती लक्ष दिल्यामुळं ते त्यांना जे अचीव करायचं आहे ते अचीव करू शकत नाहीत. जर चंद्र बुध युतीमध्ये बुध हा निर्बली असेल, अस्त असेल, वक्री असेल तर अशी लोक भावनेच्या वेगात बोलण्यामुळं नातेसंबंध खराब होतात अशांच्या लोकांचे आणि मग त्यांना जे डिझर्विंग प्रेम आहे, त्यांना जे अपेक्षित प्रेम आहे ते त्यांना मिळताना दिसून येत नाही. त्याचप्रमाणे अशा व्यक्तींच्या
आईच्या शिक्षणामध्ये अडथळा आलेला असतो किंवा आईच्याबद्दल काहीतरी परिणाम म्हणजे तिथे फळं आपल्याला मिळालेली दिसून येतात. मात्र अशा व्यक्तींची आई उत्तम गृहिणीही आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. चंद्र, बुध आणि केतू युती असलेल्या व्यक्ती यांच्या मनावरती संघर्षामुळं चित्तावरती ठसे उमटतात आणि त्याच्यामुळं या व्यक्तींना बऱ्याच वेळेला भावनिक संघर्षाला सामोरं जावं लागतं. चंद्र, बुध आणि राहू यांची जर युती असेल तर अशी लोक उत्तम रिसर्च करणारी चिकित्सक अशी असतात. कोणतीही निर्णय घेताना चिकित्सा करून छाननी करून निर्णय घेणारी असतात, बुद्धिमान असतात, पण श्रद्धेमध्ये कमतरता असलेली श्रद्धावान अशी लोक नसतात. बुध आणि केतू युती हा जडत्व योग आहे. ज्यांच्या पत्रिकेत बुध आणि केतू युती असते अशी मुलं ही फोकस न करता येणं किंवा केलेला अभ्यास परीक्षेमध्ये न आठवणं, केलेला अभ्यास उत्तरपत्रिकेत व्यवस्थित न उतरवता येणं, अशा प्रकारच्या फळांना, अशा प्रकारच्या गोष्टींना सामोरे जाताना दिसून येतात. व्यापारामध्ये चढाव उतार येताना दिसून येतात. मात्र बुध केतू युती ही उत्तम इंट्युशन पॉवर देते. मंत्रशास्त्राचा उत्तम अभ्यास करणारी, त्याचप्रमाणे वेदशास्त्राचा अभ्यास करणारी, काउन्सिलिंग करणारी अशी ही लोक असतात. ही लोक आपल्या बोलण्यामुळं, आपल्या ज्ञानामुळं, आपल्या बोलण्याच्या शैलीमुळं दुसऱ्याचं उत्तम काउन्सिलिंग करू शकतात. आपल्या पत्रिकेमध्ये बुध हा अस्तंगत किंवा बकरी का बरं असतो किंवा बुध हा आपल्याला वाईट फळं का देतो? जर आपण मागच्या जन्मी एखाद्या लहान मुलाला त्रास दिला असेल, अन्न वाया घालवलेलं असेल, ट्रान्सजेंडर असतात त्यांना आपण त्रास दिला असेल किंवा आपण तरुण मुलांना संधी दिलेली नसेल, एखाद्या व्यक्तीच्याबद्दल खोट्या अफवा पसरवलेल्या असतील, एखाद्याबद्दल विनाकारण गॉसिप केलेलं असेल, तर अशा वेळेला या जन्मी आपल्याला बुध नकारात्मक फळ देताना दिसून येतो. मग या बुधाची जर आपल्याला चांगली फळं पाहिजे असतील तर आपल्याला विष्णूची आणि सरस्वतीची उपासना करायला हवी. त्याचप्रमाणे उठल्यावर झाडांना पाणी घालणं, बुधवारी हिरवे मूग दान देणं, लहान मुलांना मदत करणं, ट्रान्सजेंडरना मदत करणं, अशा प्रकारचे उपाय करून बुधाचे कारकत्व अधिक शुभ करता येते. थँक्यू सो मच. शुभम भव.